बरं काय असेल ते तुमचं चालू द्या, आता मी बोलत राहतो. विठ्ठल विठ्ठल. आपण जर विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की 84 लक्ष योनीमध्ये 84 लक्ष योनीमध्ये अनेक योनी आहेत, पण वेदांनी, शास्त्रांनी आणि संतांनी, वेदांनी, शास्त्रांनी आणि संतांनी धन्यता जर कोणत्या जन्माला दिली असेल आणि कोणत्या देहाला दिली असेल तर तो फक्त मनुष्य देह आहे. पण मनुष्य देहालाच धन्यता का? फक्त ह्याचाच कमी करा, नाही तर सगळंच करताल. पुन्हा विनोद भाऊची उंची लई मोठी, त्यांना काही लई वाढवू नका. वेदांनी, शास्त्रांनी आणि संतांनी धन्यता जर कोणत्या देहाला दिली असेल, कोणत्या योनीला दिली असेल तर फक्त मनुष्य योनीला दिली. त्याचं कारण हे, बाकीच्या काही योनी नाहीत का? बाकीच्या 84 लक्ष योनी आहे, पण 84 लक्ष योनीमध्ये आपल्याच देहाला धन्यता का? त्याचं कारण आहे की या देहाच्या द्वारा याला भगवत प्राप्ती करता येते आणि पुरुषार्थ साध्य करता येतो. याची देही घडे देवाचे भजन, याच देहामध्ये देवाचं भजन घडतं. नाही तर विचार करा, आपल्यापेक्षा बुद्धिमान प्राणी पशुपक्षी कमी आहेत का हो? आपल्यापेक्षाही शक्तिमान आहे, बुद्धिमान आहे, पण वेद असो, शास्त्र असो, संत असो, त्यांना धन्यता देत नाही. आपल्या भोवताली घडतं पण आपण तिकडं लक्ष देत नाही. शास्त्रीजी, एखाद्या ठिकाणी जर दरोडा पडला, चोरी झाली, तर तालुक्याच्या ठिकाणी फोन केला जातो. हॅलो, हा कोण? अमुक अमुक ठिकाणी दरोडा पडलाय, ताबडतोब या. पोलिसांची गाडी तिथे येते. जिथं दरोडा पडला असेल इकडून तिकडं, तिकडून इकडं तपास करतात, पण चोर काही सापडत नाही. मग या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून ह्या गल्लीत पोलिस फिरत राहतात. शेवटी त्या मालकापर्यंत येतात. आज काही चोरांचा तपास झाला नाही, पण 1-2 दिवसामध्ये आम्ही चोरांचा तपास करू. 3 दिवस झाले, 5 दिवस झाले, 8 दिवस झाले, तरी पोलीस अधिकाऱ्यांना काही चोरांचा तपास लागला नाही. मी हे कशासाठी सांगतोय? माणसापेक्षा बुद्धिमान, शक्तिमान पशुपक्षी आहेत ना, प्राणी आहेत ना. मग 8-10 दिवसानंतर विनोद महाराज ते पेपरला येतं पा, पेपरला अमुक अमुक ठिकाणी दरोडा पडून 8 दिवस झाले, पण पोलीस अधिकाऱ्यांना चोरांचा तपास न लागल्यामुळे विशेष श्वान पथक मुंबईवरून बोलावण्यात येत आहे. कोणचं? झोपले काय तुम्ही? श्वान 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 म्हणजे काय? मुंबईवरून कुत्रं बोलवण्यात येतं, आणि ते कुत्रं ईशीच्या गाडीत येत आहे. कुत्रं सुद्धा ते जिथं चोरी झाली असेल, जिथं दरोडा पडला असेल, तिथं ती गाडी नेतात. ते अधिकारी साखळी धरतात कुत्र्याची. ते कुत्रं खाली उतरतं, कुत्रं इकडून तिकडं, तिकडून इकडं ते वास घेत राहतं पा, आणि वासावासानी 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 ते कुत्रं पुढं चालतं, सगळे अधिकारी त्याच्या मागं. ते कुत्रं त्या वासावासानी त्या पोलीस अधिकाऱ्यांना तिथं नेतं. कुठं? जिथं चोर राहत असतील, जिथं चोरांचा अड्डा असेल, वाटून घेत असतील, तिथं नेतं. माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला, आणि बोलत राहा, उत्तरं देत राहा. 7 ते 8 दिवसामध्ये माणसाला जे जमलं नाही, 7 ते 8 दिवसामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना जे जमलं नाही, ते कुणाला जमलं महाराज? जोरात बोला. कुत्र्याला जमलं. कुत्र्याला म्हणजे माणसाची जागा कोणी घेतली? जोरात बोला. कुत्र्यानं घेतली, कुत्र्यानी. आणि कुत्र्याची रिकामी झालेली ती तशीच राहू द्या, तिथं तरी अतिक्रमण करू नका. म्हणजे माणसापेक्षा बुद्धिमान कोण आहे रे पोरं? कुत्रा आहे. पण वेदांनी, शास्त्रांनी धन्यता त्यांना दिली नाही. धन्यता दिली आहे ती मनुष्य देहाला, आणि मनुष्य देहात सुद्धा सर्वांनाच नाही. मग कुणाकुणाला दिली? धन्य जगी तो धन्य जगी तो
हरिरंगी नाचे. धन्यता त्याला दिली आहे की जो हरीच्या रंगामध्ये नाचतो. धन्यता त्यांना आहे हरिरंगी नाचे. म्हणून हे मनुष्य देह, मनुष्य जन्म, आज जन्मोत्सवाचा सोहळा आहे म्हणून हे आपला व्याप चालू आहे. मनुष्य जन्म म्हणजे आपल्याला पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याची ही संधी आहे, संधी. म्हणून आपण सगळे जन्माला आलोय ना. आपणही जन्माला आलो आणि परमपूज्य स्वामी विवेकानंदजी जन्माला आले. पण आज सगळं जग त्यांची पूजा करत आहे आणि घरातले आपल्याला विचारणार. घरातले सुद्धा पाणी आण रे म्हणावं लागतं. पण आज परमपूज्य स्वामी विवेकानंदजींचे सगळं जग पूजा करतं. का? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पुरुषार्थ प्राप्त केलाय. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा मनुष्य देह म्हणजे पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याची संधी आहे. म्हणून संधीचं सोनं करा. संधीचं सोनं करा म्हणजे ते सोनं नाही 80 कसे 80,000 झाले ते. संधीचं सोनं करा याचा अर्थ असा आहे शास्त्रीजी, संधी साधा. संधी साधा. संधीचं सोनं करा म्हणजे ते सोनं नाही. मी आधीच सांगितलं काय आहे. अर्थ लावायला जे ते स्वतंत्र असतो. संधीचं सोनं करा म्हणजे संधी साधा. कोण कधी कशाचा काय अर्थ लावेल सांगता येत नाही. एक जण बँकेत गेले, बँकेत काही पैसे ठेवायचे असतील, काढायचे असतील. बँकेत गेलं तर दुपारचे 12:30 वाजले होते. घरून जेवण करून गेलेलं आणि त्यांनी लाईन बघितली. ते म्हणलं एकाला 5 मिनटं म्हणलं तरी 1-2 तास लागतात यांना. त्यापेक्षा कुठंतरी बसू ना आपण. इकडं तिकडं बघितलं, इथं जशा खुर्च्या ठेवल्यात ना, आदरणीय येवले शास्त्रीजी महाराज, ही सगळी मोठमोठी महाराज मंडळी बसलेत ना, तशा तिथं काही खुर्च्या होत्या आणि काही बाकडे होते, लाकडी बाकडे आपले बसायला. ह्याने काय केलं, ते म्हणलं 1-1.5 तास वारीत उभा राहण्यापेक्षा बसतो मी. अर्थ लावायला जे ते स्वतंत्र याच्यासाठी सांगतोय. ते त्या बाकड्यावर बसलं का, मग ते त्या बाकड्यावर बसलं आणि बाकड्यावर बसलं तर बँकेतले बोर्ड वाचत होतं. ते बँकेतले बोर्ड किती दिवस ठेवल्यावर किती होतात, ज्येष्ठ नागरिकाला किती, सामान्याला किती, ते सगळं वाचत होतं ते. आणि वाचता वाचता जेवण फुल झालेलं असल्यामुळं एसीची हवा येत होती. मग पुढं काय झालं तुम्हाला आधीच कळलंय वाटतं. ते बसल्या बसल्या झोपी गेलं. बसल्या बसल्या झोपी गेलं. ते बरं चांगले कडक कपडे, कडक टोपी, 2-4 अंगठ्या बोटात. नुसतं झोपलं नाही, ते बाकड्यावर डायरेक्ट झोपलं. ते डायरेक्ट झोपलं तर आता लोकाला वाटायचं कोणीला चक्कर वगैरे आले असेल, काही झालं असेल म्हणून झोपलं असेल. ते कोणी उठवलंच नाही. ज्याला पैसे ठेवायचे त्यांनी ठेवले, काढायचे त्यांनी काढले. बँक बंद होण्याची वेळ आली. कॅशियरनी सगळा पैसा जमा केला, 2-4 कुलपं लावले आणि सिक्युरिटीच्या हातात चावी दिली. हे तिथंच झोपलेलं आत. हे सिक्युरिटी खाकी कपड्यावाला बाहेर काठी फिरवत उभं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी, दुसऱ्या दिवशी ते साफसफाई करणारे, झाडणारे, फरशी पुसणारे असतात ना, ते आले. ते आल्यावर सिक्युरिटीने कुलूप उघडलं. चला झाडून घ्या, फरशी पुसून घ्या, टेबल साफ करा. ते झाडणारे झाडत तिथपर्यंत आले. कुठपर्यंत? हां, हे झोपलं होतं तिथपर्यंत आले आणि ते झोपलेलं बघितलं. ह्याच्या हातातला झाडूच पडला खाली. ते सिक्युरिटीकडे आलं. साहेब इकडे या साहेब, करा आपापली कामं करा. डोळ्यात तेल घालून रात्रभर जागाय मी. ते म्हणलं इकडं तर या, तुमचंच काम सांगतोय. ते म्हणलं काय, हे कधी झोपलंय? सिक्युरिटीने पाहिल्याबरोबर ते तर घाबरलं. बापरे, म्हणजे तुझ्याबरोबर नाही का आलं? मी झाडायला आणलं का ह्याला? तुम्ही म्हणता डोळ्यात तेल घालून इथं राबतोय, जागाच आहे, कधी झोपलंय? ते म्हणलं कधी झोपू दे, मॅनेजर साहेबाला सांगू नको. ह्याच्या हातात काठी होती ना सिक्युरिटीच्या, विनोद महाराज, त्या सिक्युरिटीनं ती काठी गरगर फिरवली आणि बाकड्यावर अशी जोरात आदळली. हां, अशी आदळली. आदळल्याबरोबर ते जागं झालं आणि डोळे चोळत म्हणलं कोण आहे रे?
कोण आहे रे म्हणल्यावर सिक्युरिटीला राग चालता, डोळे उघड डोळे उघड. बँक पैसे ठेवायला असते, काढायला असते का झोपायला असते रे? ते म्हणला डोळे चोळत, तू किती वर्ष झाले बँकेत काम करते? हे म्हणलं 13-14 वर्ष झाले. ते झोपणारं म्हणलं 13-14 वर्षात एकदा तरी बोर्ड वाचायचे म्हणला. ते म्हणलं कोणचे? हे इथले बोर्ड बँकेतले. ते म्हणलं मीच लावलेत ना. अरे लावले पण वाचले का कधी? ते म्हणलं वाचलाय. हे इथला बोर्ड वाच बरं. तर तिथं लिहिलं होतं, यहाँ सोने से लोन मिलता है. सोने से म्हणजे हे सोनं नाही घेतलं त्यानं, सोने से. ते म्हणला रात्रभर झोपलोय, चल लोन दे मला आता. अर्थ लावायला जे ते स्वतंत्र असतं, पण इथं संधी साधा याचा अर्थ असा आहे की संधी आपल्या अंमलात आणा, संधीचं सोनं करा. म्हणजे संधी साधा. आता रामायण आपण 2 वेळा ऐकलंय आमच्या गुरुवर यांच्या मुखातून. मलाही एकदा फोन आलता पण ती तारीख आधीच गेलेली होती, त्यामुळं काही जमलं नाही. पण आज माझं भाग्य आहे की मला आज परमपूज्य स्वामी विवेकानंदजींच्या जन्मोत्सवाची कीर्तन सेवा करायला मला भेटते. ह्याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे? आम्ही ते पेपरला वाचलं, टी व्हीवर पाहिलं की आज सायंकाळी 4 वाजता 4-4:15च्या सुमारास 40 एकरामध्ये कमीत कमी 1.5 ते 2 लाख भाविकांची एकच महाप्रसादाची पंगत बसणार आहे. एकच. माझी परमार्थात 4थी पिढी आहे शास्त्रीजी, होते शास्त्रीजी 4थी. माझे पंजोबा, आजोबा, वडील, मी. सद्गुरू जोग महाराज संस्थेत शिकून आमच्या 3 पिढ्या बाहेर पडल्यात, कीर्तनकार झाल्यात. ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये 2 दिंड्या आमच्या. माझं वय सध्या 41 आहे. 22 वर्षापासून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा 4ही राज्यामध्ये कीर्तनाचे, रामायणाचे कार्यक्रम होतात. माझ्या 4 पिढ्यामध्ये 4 राज्य मी फिरतोय. 20 ते 22 वर्षाच्या कालखंडात 40-41 वर्षामध्ये मी एवढी मोठी महाप्रसादाची पंगत आत्तापर्यंत कधी पाहिली नाही. आत्तापर्यंत नाही. रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम आहे आपल्या ह्या विवेकानंदजींच्या आश्रमाचा. रेकॉर्ड ब्रेक. केवढी भाग्यवान मंडळी हो आपण. या वैजनाथ बाबा, केवढी भाग्यवान मंडळी आपण. आपल्यास धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आपण भाग्यवान आहेत. म्हणून मी सांगितलं संधी साधा. आता हे रामायणाचार्यच आहेत आमचे वैजनाथ महाराज थोरात. त्यांचं जोरात काम आहे. आडनावही थोरात आहे. ज्ञान तुम्ही पहा, संधी साधा म्हणजे संधी काही श्रीमंतालाच साधता येते असं नाही. संधीचं सोनं श्रीमंतालाच करता येतं असं नाही. गरीबातली गरीब व्यक्तीसुद्धा संधीचं सोनं करू शकते. आमच्या रामायणात तर केली बॉ एकानं. एक अशिक्षित बाई, अशिक्षित हो गोरे साहेब, जिला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, नीट कपडे घालायला नाही, पण रामचंद्र, लक्ष्मणजी, सीतामाता आले आणि तिथं हात पसरला प्रभूने. मागे नावन केवट आना, कहे तुम्हारा मर्म मै जाना. ए केवट, अरे पहिलं तीराला जायचंय. पहिलं तीराला केवट, मी संधी कशी साधली ते सांगतोय. पहिलं तीराला केवट म्हणतो, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभू, नाव लकडी की मेरी पुरानी प्रभू. मी तुमच्या चरणाचा महिमा ऐकलेला आहे, पण मी तरी आईला विचारून येतो. आईकडं आला. या आई, जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाता आलेत आणि ते म्हणतात मला पहिलं तीराला न्या. नेऊ त्यांना? ती म्हातारी म्हटली, केवट इकडे, त्या लक्ष्मणाला ने, सीतेला ने, अयोध्येला ने, म्हणजे अयोध्येतले सगळे लोक ने ना अलीकडे आण. त्या रामाला काही नावेत बसू नको. का नको काही ते काही विचारलं नाही. केवट पुन्हा येऊन बसला आपल्या नावेमध्ये, हाताची घडी घातली. याचा राग रामचंद्रजीला नाही, लक्ष्मणाला आला. लक्ष्मणजी रागावले. ए केवट,
80 हजार साल तक लोहे का आटा खाकर उनके ध्यान में नहीं आने वाले भगवान आपके सामने खड़े, आप भगवान को प्रणाम नहीं करते, भगवान को वंदन नहीं करते। ते लंगोटीवरचा म्हटला नाही करूंगा, बोले क्यों? तिथे यादीच दिली आहे पा त्यांनी लक्ष्मणाने कोण कोण वंदन करता येते। शेष महेश दिनेश गणेश सुरेश उजाई निरंतर जाई जाई अनादि अनंत अखंड अछेद अभेद सुभेद बतावई नारद से सुख व्यास रटेपती यारे चव कोणी पार न पावे। तुम्हाला न्यावं लागतंय रामायण वाजवायला आता। शेष महेश दिनेश गणेश सुरेश उजाई निरंतर जाई। लगते केवट म्हटला ह्याच्यात सगळ्यात मोठं कोण आहे? लक्ष्मण म्हटले ह्या यादीमध्ये सगळ्यात मोठे सब देवन के बडे बाबा भगवान शंकर आहे। भगवान शंकर ना, ते लंगोटीवरचं म्हणलं मी भगवान शंकरापेक्षा मोठा आहे। घ्या, लक्ष्मणाने भात्यातला बाणच काढला आणि लावला धनुष्यावर। कैसे बाडा रे, कसं काय मोठा? ते केवट म्हटला लक्ष्मणजी त्या भगवान शंकराच्या डोक्यावरून गंगा वाहते, ती गंगा पट्ट्याच्या पायाखालून वाहते, एवढा मोठा आहे मी। लक्ष्मणाने बाणाची दोरी ओढली, मार घालूंगा तुझे, मारो मारो। ते घाबरत बी नव्हतं। का घाबरत नव्हतं? त्याचं कारण आहे, गंगेला जसे 2 तट आहे तसे भक्तीलाही 2 तट आहे, एक सकाम आणि दुसरा निष्काम। निष्काम तटावर जो भक्त असतो ना त्याला भगवंताकडे मागावं लागत नाही, भगवंतच त्याच्याकडे मागतात। मागी नावन केवटान, केवट म्हणतोय तुम्ही जर आता मला बाण मारला, लक्ष्मणजी तुम्ही जर आता मला बाण मारला तर त्याचे फायदे तुमच्यापेक्षा मला आहे। लक्ष्मणजी म्हटले ते कसं काय? पहिला फायदा गंगा के तट पर मरण, ऐकताय ना? दूसरा फायदा भगवान के सामने मरण। तीसरा फायदा मेरे बाल बच्चे वाले रोते रोते आएंगे तो दुनिया के मालिक भगवान रामचंद्र उनके आंसू पुसेंगे। पुढचा फायदा माझ्या अंत्ययात्रेला जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी भगवंत हजर राहील। आणि ज्या अंत्ययात्रेला हजर असतात ना त्यांना 10व्याच्याही कार्यक्रमाला हजर राहावं लागतं। लक्ष्मणाने डोकं खाजवलं, महाप्रसाद घेतला तरी इथंच थांबावं लागेल, त्यापेक्षा ते बाण टाकला पाठीमागं। अरे पण का नको म्हणतो? ते म्हटलं आमची आई म्हणते लक्ष्मणाला ने, सीतेला ने, सगळ्या अयोध्येतल्या लोकांना ने, पण रामचंद्रजीला नावेत बसू नको। लक्ष्मणाला रागच आला, ते म्हणले तुझ्या आईला इकडं घेऊन ये बरं। आला घेऊन लक्ष्मण, आपलं केवट वेळ कमी असल्यामुळं लगेच आला। आणि आल्याबरोबर रामचंद्रजींनी विचारलं, आई साहेब काय, मला पहिलं तीराला जायचं आहे आणि तुम्ही का नको म्हणता? ती म्हटली रामा हे माझं पोरग गरीब आहे केवट, तुला खरं सांगू 2-4 माणसं पलीकडे न्यायचे, अलीकडे आणायचे, तेव्हा कुठं आमच्या घरातली चूल पेटते। तुला अजून सांगते खरं रामा, अजून आमच्या घरातली चूल पेटलेली नाही। आणि आम्ही असं ऐकलंय की तुझ्या चरणाचे रजकण दगडाला लागले तर दगडाची बाई झाली म्हणे। शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली, किंवा शिळा होती मनुष्य झाली तुझे चरणेचे चाली, शिळा असणारी मनुष्य झाली। मग तुझे चरण जर नावेला लागले, त्या दगडाची बाई झाली, नाव तर लाकडाची आहे, नावीची जर बाई झाली तर घरची एक बाई ही एक बाई, मग पोट भरायचा व्यवसाय चालवायचा कशावर? याला काही पर्याय नाही का बाई साहेब? म्हणले पर्याय आहे ना, तुझे पाय लागल्यामुळं बाई नाही झाली, मग रज मात्रे तारिली अहिल्या शिळा, रज मात्रे रजकण लागल्यामुळं दगडाची बाई झाली, तुझे पाय रजकण विरहित करू दे, मग नावेत बसायला लावते आणि सोडायला लावते, मग उरक लवकर। ते चरण धुतले, केवट पालता पडला, आतमध्ये नावेत राम लक्ष्मण सीता निषाद राजा गोहक, केवट बसला, नाव निघाली। नाव निघाली ना अशी थोडी पुढे गेली नाव,
त्या म्हातारीनं असा रुमाल घेतला आणि आपल्या तोंडाला लावला आणि हसायला लागली म्हातारी. रामचंद्रजींना लक्ष्मणजी म्हटले, प्रभू ती म्हातारी का हसते? का हसते म्हटल्याबरोबर ते म्हटलं तुम्हीच विचारा, त्यांचं माझं तर जमत नाही ना. जमत नाही म्हटले, नाही जमत. रामचंद्रजींनीच विचारलं, आईसाहेब तुम्ही का हसता? आता लक्ष द्या बरं का, संधी कशी साधली येते पहा आणि कळलं तर बघा. तुम्ही का हसता? का हसता म्हटल्यावरती म्हातारी म्हटली, रामा कुठला दगडन कुठली बाईन कुठले रजकन कुठलं काय रे? ती पहिली अहिल्याच होती. शाप दिला होता गौतम ऋषींनी, दगड होऊन पडतील. शाप दिला होता रामचंद्रजीचे रजकन लागतील आणि तुझा उद्धार होईल. खरं सांग रामा, आतापर्यंत अयोध्येतून निघल्यापासून इथं येईपर्यंत तुझ्याचे चरणाचे रजकन काही कमी दगडाला लागले का? रामचंद्र म्हटले, नाही, भरपूर दगडाला लागले. मग सगळ्या दगडाच्या काय पायात झाल्या का? हे 5 सही आहे. नाही झाल्या. नाही ना झाल्या. मग आईसाहेब तुम्हाला जर माहिती होतं की सगळ्या दगडाच्या बाया होणार नाही, फक्त त्याच शिळेची त्याच दगडाची बाई होणार आहे, तशी नावीची बाई होणार नाही, हे माहीत नव्हतं? म्हातारी म्हणली, मग हसू कशाचं येत आहे? मी त्याला तर हसते ना, माहीत होतं ना मला या दगडाची बाई होणार नाही म्हणून. मग तरी तुम्ही एवढा वेळ का घेतला आमचा? आता उत्तर बागान कळलं तर पा. त्यावेळेला त्या आईसाहेबांनी उत्तर दिलंय, रामा मी जर तिथं केवटाला आडवे आले नसते तर आमच्यासारख्या गरिबांना, आमच्यासारख्या दीनदुबळ्यांना तुझ्यासारख्या प्रभूचे पाय धुण्याची संधी आम्हाला कधीच प्राप्त झाली नसते. याला म्हणतात संधी. म्हणून ही नुसती संधी नाही, आपल्याला सुद्धा या श्री विवेकानंदजी आश्रमाच्या वतीने परमपूज्यनीय स्वामीजींच्या जन्मोत्सव पार पाडण्याची ही नुसती संधी नाही, मग ही कशी संधी आहे? भरवी वेळ सापडली संधी, भरवी वेळ सापडली भरवी वेळ सापडली संधी, भरवी वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संगीताची, साय झाली बुद्धी संगीता, साय झाली बुद्धी संगीताची, साय झाली बुद्धी संगीता, भरवी वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संगीताची, साय झाली बुद्धी संगीताची, भरवी वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संगीताची, ही सुद्धा आपल्याला बरवी संधी भेटली. बरवी हे वेळ सापडली संधी, ही संधी आहे. या संधीचं सोनं करा. काही जणांनी आपल्या संधीचं सोनं केलं, काही जणांनी संधीचे कोळशे केले. हो, कोळशे. परमपूज्य स्वामी विवेकानंदजींनी ही संधी भेटली ते याचं सोनं केलं ना. परमपूजनीय निष्काम कर्मयोगी शुकदासजी महाराज, नाही तर या आश्रमाची सुरुवात किती छोटी होती. मी मगाशी दर्शनाला गेलो वर, काय सुंदर मूर्ती बनवली आहे परमपूजनीय शुकदासजी महाराजांची. मी खरं सांग, माझ्या अंगावर काटा आला हे बोलताना. मी तिथं मूर्तीचं दर्शन घेताना आणि हार घालताना मला वाटलं नाही ती मूर्ती म्हणून, मला वाटलं प्रत्यक्षात महाराज तिथं बसलेले. एवढी अप्रतिम मूर्ती बनवली, अप्रतिम. त्यांचं ते सर्व साहित्य, ते पुन्हा परमपूज्य आपले गजानन महाराज, तिकडं गेलो आपले दादांकडं.
दादांचं तिकडून दर्शन घेतलं. मला शास्त्रीजी म्हटले, आपण आता इथं शेजारीच आमचे अध्यक्ष आहेत, आपली मालपानी साहेब आले काय बघा, समोर येऊन बसलेत. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. एवढ्या मोठ्या संस्थांचे अध्यक्ष आणि किती साधे राहणी पहा ना तुम्ही. मी तर ओळखलंच नाही आत्ता तिथं दर्शन घेऊन आलो मी. त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं, मालपानी साहेबांचं. का दर्शन घेतलं? परमपूजनीय स्वामी विवेकानंद जे असतील, परमपूजनीय सुखदास महाराजांनी ज्यांना स्वतः जवळ केलंय, ह्याच्यापेक्षा कुणी जवळ करायचं भाग्य आहे असं. आणि त्यांनी सुद्धा जीवनामध्ये, त्यांनी सुद्धा केवढा जीवनात त्याग आहे. तुम्हाला खोटं वाटणार आहे बाकीच्यांना, पण माझं आडनाव लबडे, मी काय लबाड बोलत नाही. माझं आडनाव लबडे महाराज आहे. आम्ही आत्ता अध्यक्षांच्या दर्शन घेऊन आलो, तिकडून घेऊन आलो तर त्यांना सलाईन लावली होती दादा, सलाईन. तब्येत ठीक नाही त्यांची. पण ते पंढरपूरचे महाराज आले, म्हणलं की ते डॉक्टर म्हणले अहो थांबा थांबा ते हात, ते म्हणले राहू दे. पंढरपूरहून महाराज आलेत, ते उठून बसले. आम्ही त्यांचं दर्शन घेतलं, त्यांनी आम्हाला प्रणाम केला. एवढा मोठा व्याप सांभाळत असताना तर देह जावो अथवा राहो, पण पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा, असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय आदरणीय मालपानी साहेब. देहाचा विचार नाही. आणि त्यांची सगळी मोठी टीम, सगळे आमचे दोनही शास्त्री असतील, हे सगळी महाराज मंडळी असतील, आणि आपण सगळे वारकरी संप्रदायाचे पाईक, सगळी महाराज मंडळी, सगळे भाविक भक्तगण. मी लहान असताना बऱ्याचशा त्यावेळेला माझ्याकडे गाडी नव्हती, मी एसटीने फिरत होतो. विनोद महाराज एसटीनं फिरत असताना त्या काळामध्ये प्रत्येक एसटीवर आपल्या या कार्यक्रमाचं पोस्टर असायचं, प्रत्येक एसटीवर. आणि मी तेव्हापासून विचार करायचो, पांडुरंगा माऊली तुकोबार आहे, आम्हाला एकदा तरी आश्रमात जाण्याचा योग आणि दर्शनाला जाण्याचा योग येऊ द्या. ते आमचं काहीतरी पूर्वपुण्य आज आमचं उदयाला आलंय. ही सुद्धा आमची संधीच आहे. जीवनात संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आपलं संधीचं सोनं करा म्हणजे संधी साधा, एक तरी पुरुषार्थ साध्य करा. शास्त्रकारांनी 4 पुरुषार्थ सांगितले, धर्मार्थ काम मोक्षानाम. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. ह्याच्यातलं एक तरी पुरुषार्थ साधा. तसं मरूच नका. अजून जर साध्य केला नसेल तर करा. आणि तुम्ही जर धर्म नाही, अर्थ नाही, काम नाही, मोक्ष नाही, एकही पुरुषार्थ साध्य नाही केला, तसेच मेले तर शास्त्रकार म्हणतात, यस्य कोपी न विद्यते तस्य जन्म निरर्थक. त्याचं जन्माला येणं निरर्थक आहे, त्याचं वागणं निरर्थक आहे. नाही, त्याचं मरणं सुद्धा निरर्थकच आहे. नाही तरी हे नाही तरी हे पशु मनुष्य परी लगेच तुम्ही आले का? बघा, आपणही ज्यांचं एक किती जरी आता दादांचं आम्ही पाहतो, सगळे समाज असू द्या, सगळ्या राजकीय क्षेत्रातले लोक असू द्या, ज्यांच्या पाया पडतात, पण ते दादा आपल्या आश्रमाचे विद्यार्थी, हे कधी विसरू नका.
आपल्या आश्रमाचे विद्यार्थी आहेत म्हणून त्यांना अभिमान आहे या आश्रमाचा. नाहीतर राजकीय मंडळी असू द्या, मोठमोठी शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी असू द्या, सगळी दादांच्या पायाला लागतात, सगळे पायाला लागतात. पण आज ते आपल्या आश्रमाने असे एक नाही, दोन नाही, हजारो विद्यार्थी तयार केले, हजारो, लाखो. सध्या इथं निवासस्थानासाठी निवासी विद्यालय, आपले निवासी आश्रम आहे, तर या आश्रमामध्ये 1000 नाही, 2000 नाही, 2,500 ते 3,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 2,500 ते 3,000 विद्यार्थी. मी तुम्हाला सांगत होतो, एक तरी पुरुषार्थ साध्य करा, एक तरी पुरुषार्थ साध्य करा. तसं मरूच नका, तसं मरूच नका. काही काही म्हणतील पुरुषार्थ साध्य करायचे म्हणतात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण जाणकार मंडळी विचारतात, महाराज धर्माला पुरुषार्थ म्हणू ना, आम्ही मोक्षालाही पुरुषार्थ म्हणू, पण हे मधी जी दोन घातलेत, अर्थ आणि काम, याला कसं काय पुरुषार्थ म्हणायचं शास्त्रीजी? आम्ही त्यांना म्हणलं का नाही म्हणायचं? अहो जिथं अर्थ येतो, जिथं अर्थ येतो तिथं अनर्थ येतोच, बोलवावं लागतच नाही. आणि जिथं काम उत्पन्न होतो तो पापाचरणाला प्रवृत्त करतो. आणि प्रश्न तुमचा आमचा नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनाने विचारले, आथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा अनिच्छन्यपि वार्ष्णे बलादेव नियोजिता. इच्छा नसताना माणसाला पापाचरणात कोण प्रवृत्त करतं? तर लगेच भगवंताने उत्तर दिलंय, कामयेश, क्रोधयेश, रजोगुण समुद्भव, महाशनो महापापना वित्तेनमीय वैरिण. इथं पहिला नंबर कामाचा आहे. काम जर पापाचरणाला प्रवृत्त करतो आणि अर्थ जर अनर्थ आणतो, तो याला पुरुषार्थाच्या यादीत घातलं कशाला? त्याचं उत्तर असं आहे, त्याचं उत्तर त्याच्या क्रमातच आहे. पा लक्ष द्या म्हणजे कळेल. पहिला पुरुषार्थ आहे धर्म, दुसरा अर्थ, तिसरा काम आणि चौथा मोक्ष. अर्थ आणि कामाला एकीकडून पॅकिंग धर्माचं आहे आणि एकीकडून पॅकिंग मोक्षाचं आहे. शास्त्रकार सांगतात, धर्मानुकूल अर्थ असेल तर मोक्ष प्रदान करून देतो म्हणून पुरुषार्थ, आणि धर्मानुकूल काम असेल तर मोक्ष प्रदान करून देतो म्हणून पुरुषार्थ. मग तुकाराम महाराज हे सगळे पुरुषार्थ साधू संतांनी, महापुरुषांनी साध्य केले का? तुकोबाराय म्हणतात, मग आमच्या सगळ्या संतांनी पुरुषार्थ साध्य केले. मग आम्हाला जर या काळात तो पुरुषार्थ साध्य करायचा असेल तर सगळ्यात सोपं साधन एखादं सांगा ना. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही फक्त एक काम करा, सर्व भूताच्या ठिकाणी नम्र व्हा. सगळ्यात मोठा पुरुषार्थ नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, Yeah.
तुम्हालाही पुरुषार्थ प्राप्त करायचे असतील तर सगळ्यात सोपा उपाय तुकोबाराय सांगतात, नम्र झाला होता. तुम्ही फक्त नम्र व्हायला शिका, वाकायला शिका. एक वाक्य सांगू का? तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असा, शैक्षणिक क्षेत्रातले असा, नाहीतर राजकीय क्षेत्रातले असा, पारमार्थिक क्षेत्रातले असा, नाहीतर सांस्कृतिक क्षेत्रातले असा, नाहीतर कशातलेच नसा, तुमच्या 10x10च्या रूममधल्या असा, पण तुम्ही जिथं असाल तिथं जर तुम्हाला टिकायचं असेल तर फक्त वाकायला शिका. तुम्ही वाकले की टिकलेच. आमच्या पंढरपूरला 2-4 वर्षातून एकदा पूर येतो. चंद्रभागेला नीरा भीमाचं पाणी सोडलं, उजनी धरणाचे दरवाजे उघडले, आम्ही त्या रेल्वे पटरीवर पाणी बघायला जातो. पाण्याला एवढा वेग होता, त्या वेगाने नदी काठची मोठमोठाली झाडं वाहून येत होती मुळापासून. मी म्हटलं काय वेग आहे हो पाण्याला, 2 हातात खोड बसत नाही एवढी मोठाली खोडं वाहत येतात. माझ्याबरोबर एक महाराज होते, ते म्हणले लबडे महाराज त्या झाडाचं जाऊ द्या, आता मी सांगतो त्या झाडाकडे बघा. म्हणलं कोणत्या? त्यांनी एक झाड दाखवलं, त्याचं बोटा एवढंच खोड होतं शास्त्रीजी, बोटा एवढंच. त्या झाडाचं नाव आहे लवाळं. लवाळं ते मात्र वाहून जात नव्हतं. का जात नव्हतं? त्याचं कारण आहे, पाणी किती वेगानं येऊ द्या, लवाळं एकच काम करायचं, लवाळं वाकायचं, म्हणून भरपूर पूर पाहायचं. पण ही जुनी खोड झाडाचे म्हणतोय मी, 2 हातात बसणार नाही एवढालं झाडाचं खोड, पण ते म्हणत होता हम किसी के सामने झुकते नहीं. पाणी म्हणतंय किसी के सामने झुकते नहीं, तर चलो बिगर तिकीट गंगा सागर. महापुरे झाडे महापुरे झाडे जाते तेथे लवाळे राहते. म्हणून वाकायला शिका. तुम्ही का नम्र झाले? काही काही म्हणतील वाकणं, नुसतं हात जोडणं वाकणं म्हणजेच नम्रता नाही. अंतकरण वृत्तीतील समूळ अहंकार नष्ट होणं, वृत्ती पूर्णपणे निरहंकारी बनणं, निराभिमानी बनणं, त्याला म्हणतात नम्रता. तुकाराम महाराज, मग आम्ही जर भूतमात्राच्या ठिकाणी नम्र झालो तर पुरुषार्थ काय साध्य होणार आहे? तेने कोंडिले अनंता. हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ तर आहेतच, पण दादा मी जनरल 4 सांगतो. अजून जनरल, स्वतःवर सत्ता गाजवणं पुरुषार्थ. ऐका बरं का, स्वतःवर सत्ता गाजवणं पुरुषार्थ, जगावर सत्ता गाजवणं पुरुषार्थ, याच्यापेक्षा अवघड पुरुषार्थ आहे काळावर सत्ता गाजवणं. आणि सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे भगवंतावर सत्ता गाजवणं.
धर्म अर्थ काम मोक्ष हेही पुरुषार्थ साध्य केले आणि स्वतःवर सत्ता गाजवली, जगावर सत्ता गाजवली, काळावर सत्ता गाजवली आणि भगवंतावर सत्ता गाजवली, असे व्यक्तिमत्व कोण असेल तर आज ज्यांचा जन्म आहे परमपूज्य स्वामी विवेकानंदजी महाराज. त्यांनी स्वतःवर तर सत्ता गाजवली ना बा. नाही तर आईसाहेबांना स्वप्न पडलं होतं म्हणे की डोंगरावरचा एक साधू म्हणत होता, भगवा वेश धारण केलेला, की मी तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. आणि ते स्वप्न सांगितलं इथं आपल्या पतीने, मला असं स्वप्न पडलंय. डोंगरावर एक साधू महात्मा होता, भगवा वेश धारण केलेला, तेजपुंज चेहरा, आणि तो म्हणत होता की मी तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. स्वप्न तसा तो वारकरी संप्रदायाचा आणि स्वप्नाचा जवळचा संबंध आहे. जगद्गुरु तुकोबारायांना अनुग्रह दिला सद्गुरु बाबाजी चैतन्यांनी, तो स्वप्नामध्येच दिला. तुकोबारायांना अभंग लिहिण्याची आज्ञा दिली पांडुरंगानी नामदेवरायांनी. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. स्वप्नातच छत्रपती शिवाजी महाराजांना जगदंबा मातेनी भवानी तलवार दिली, जगदंबा मातेनी, स्वप्नातच. स्वप्नाचा आणि संप्रदायाचा जवळचा संबंध आहे आणि तोच संबंध परमपूज्य स्वामी विवेकानंदांच्या जीवनाला आहे. यांच्याही मातोश्रींना स्वप्न पडलं होतं आणि स्वप्न अशी पडली पाहिजे. तो आताही आमच्या माता माऊल्यांना स्वप्न पडतात, त्याचा काही संबंध नसतो. आताही त्याही काळात डोहाळे होत होते, आताही डोहाळे होतात. त्या काळात डोहाळे व्हायचे, कोणाला वाटायचं ज्ञानेश्वरीच वाचत बसावं, कोणाला वाटायचं मी विठ्ठल विठ्ठलच म्हणत बसावं. आता विचारा काय होतात डोहाळे. आता जर विचारलं तुम्ही काय होतात डोहाळे, ते म्हणते काय नाही, राखाचे डेपसे खावे वाटते. कोणी म्हणतं काळी मातीच खावी वाटते. आठवा जरा पूर्वजांचे स्वप्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माला येणार राजे ते विश्वासराव शिंदे, म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्याजवळ ठेवलं होतं राणी लक्ष्मीबाईंजवळ, त्यांच्या पत्नीचं नाव जिजाऊ मासाहेबांना. शहाजीराजे इकडं आले होते, तर तिथं त्यांना विचारलं होतं की डोहाळे काय होतात, काय खाऊ वाटतंय का, काय प्याव वाटतंय का. जिजाऊ मासाहेब उठून उभ्या राहिल्या म्हणे, दोनही मुठ्या आवळल्या, आणि जिजाऊ मासाहेब म्हणल्या आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत होत, आम्हास वाघावर बैसावेसे वाटते. काय डोहाळे तो. इथल्या माता माऊलीला झालाय का डोहाळा असा कोणाला मावशी. आम्हास वाघावर बैसावेसे वाटते. मला वाटतंय लढाईचा पोशाख परिधारण करावा, जेरे टोप घालावा, तलवार म्यान करावी, घोड्यावर मान ठोकावी, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोडा फेकावा आणि आमच्या समोर आमच्या माता भगिनींवर अत्याचार करणाऱ्याचं शिर धडा वेगळं करावं. हे जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे. हे डोहाळे. इकडं स्वप्न पडलं की तो साधू माझ्या पोटी जन्माला येणार आहे. आणि आज ज्यांचा जन्मोत्सव आहे 1 डिसेंबर 1862, नाही का, स्वामी विवेकानंदजींचा जन्म झाला. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण. 5 वर्षाचे झाले स्वामी विवेकानंदजी, तर म्हणायचे मला रामायण सांगा, मला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगा. काय काय म्हणतात ना, ते बालपणातच पाय दिसतात, पाळण्यातच पाय दिसतात माणसाचे, लेकराचे पाय पाळण्यातच दिसतात. तसं स्वामी विवेकानंदजींचे हे उद्गार ऐकले की त्यांना आश्चर्य वाटायचं. पुढं शिक्षण झालं रेसिडेन्सी कॉलेजमध्ये. पुढं त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न होता, सगळ्यात मोठा प्रश्न ते प्रत्येकाला विचारायचे, तुम्ही देव पाहिलाय का, तुम्ही देव पाहिलाय का. जगद्गुरु तुकोबारायांच्यावर दुष्काळ पडला, दुष्काळ्या आटेला द्रव्य नेला मान, स्त्री का अन्न करिता मेली. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय हेच विचारत होते, पुसावेसे पुसावेसे
कृपा जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येकाला विचारायचे, प्रत्येकाला पुसावेची हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मग, किंवा कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल जरी ठावा असेल तुम्हा कोणा माझ्या तरी वाचण्यात जगद्गुरु तुकोबारायनंतर तो विठ्ठल कुठं राहतो, तो भगवान कुठं राहतो, तो देव तुम्हाला भेटलाय का हे विचारणारे एकमेव महात्मे झाले आमचे परमपूज्य स्वामी विवेकानंदजी. की तुम्ही देव पाहिलाय का, देव पाहिलाय का, पुसावेची हेची वाटे. आणि त्यांना कोणीतरी सांगितलं हे जे समोर कालिका देवीचं मंदिर आहे तिथे एक पुजारी राहतात, त्यांनी देव पाहिलेला आहे, तुम्ही त्यांना विचारा. तिथं परमपूजनीय रामकृष्णजी परमहंस ते तिथं राहत होते. ते कालिका मातेची पूजा करायचे. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, कालिका मातेची मूर्ती पाहिली, कालीमाता 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 असं म्हणले, 2-4 वेळा म्हणले की समाधी लागत होती. काय ताकद असेल हो. स्वामी विवेकानंदजी तिथं आले आणि तिथं येऊन कालिका मातेचं दर्शन घेतलं आणि त्यांना विचारलं. त्यांनी विचारलं, बाळा तुम्हाला यायला फार उशीर झाला. स्वामी विवेकानंदजी म्हटले मला, आणि तुम्ही मला ओळखता? ते म्हटले आताच नाही, तुला जन्मोजन्मी ओळखतोय मी, पण तू उशिरा आलास. त्यावेळेला स्वामी विवेकानंदजींनी विचारलं, सांगा तुम्ही देव पाहिलाय का? आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये देव पाहिला म्हणणारं हे पहिलं व्यक्तिमत्व महापुरुष भेटले होते स्वामी विवेकानंदजी. मी पाहिलाय. तुम्ही पाहिलाय? कसा पाहिला? म्हणले तुला मी जसा पाहतो तसा पाहिला. माझ्यासारखा? मला तो देव भेटेल का? हो जरूर भेटेल. मग दाखवा मला. अरे पण थोडा वेळ लागतो त्याला, लगेच कसं? तो का म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना, इथं ती वेळ यावी लागते, लगेच कसं भेटेल? नाही पण दाखवाच. अरे पण दाखवाच. रामकृष्ण परमहंसजींनी काही केलं नाही म्हणे. आपल्या उजव्या पायाचा अंगठा त्यांच्या शरीराला लावला आणि दाबला असा. स्वामीजी पाहत होते, सगळं जग वितळायला लागले आणि आता मी वितळणार. महाराज महाराज. रामकृष्ण परमहंसजींनी अंगठा तो बाजूला काढला. काय झालं रे? अहो मी वितळून गेलो असतो ना. तोच म्हणला ना आता देव दाखवा. तुला हेच बघणं व्हायना आणि देव लगेच कसं पाहता येईल? साष्टांग प्रणिपात केला. रामकृष्ण परमहंसजींनी कडकडून मिठी मारली. काय आहे, गुरु सुद्धा अशा शिष्याची वाट पाहत असतात. श्रीगुरु आपैसा भेटेची की, श्रीगुरु त्या शिष्याला आपोआप भेटतात. म्हणून आपण योग्य व्हा, योग्यता आपल्या पाठीमागं धावून येईल. पण तुम्ही योग्यतेच्या पाठीमागं पळाल तर ती 2 किलोमीटर पुढे जाईल, ती नाही सापडत तुम्हाला. स्वामीजी योग्य झाले म्हणून लक्षात ठेवा, ज्ञान आणि भाषा एकत्रित झालंय. म्हणजे रामकृष्ण परमहंसजींचं ज्ञान आणि स्वामी विवेकानंदजींची भाषा, परिणाम दोघही जगमान्य पुरुष झाले. ही ताकद या गुरु शिष्यांची होती. जगमान्य पुरुष झाले. स्वतःवर सत्ता गाजवली ना त्यांनी. आपली आहे का स्वतःवर सत्ता? होय. जसं कीर्तन झालं तसं या मंडपात एक जण झोपलेला आहे. जसं कीर्तन सुरू झालं तसं हाय स्वतःवर सत्ता आपली. बघा आपले शेजारी तपासून. नाही आहेत का पंचकर्मेंद्रिय आपल्या ताब्यात? आहेत पंच ज्ञानेंद्रिय आपल्या ताब्यात?
स्वामी परमपूज्य रामकृष्ण परमहंस जे असतील, स्वामी विवेकानंद जे असतील, ह्यांनी स्वतःवर अगोदर सत्ता गाजवली. तुम्हाला काय वाटतंय कठीण प्रसंग आपल्यावरच येतात, त्यांच्यावर आले नाही? आता आमचा तरुण म्हणतोय आम्हाला नोकरीच भेटत नाही, मी फाशीच घेणार, मी औषधच पिणार, विहिरीतच उडी टाकणार. थोडं थांब जरा, वाचा जरा स्वामी विवेकानंदजींचं चरित्र, ऐका दादांच्या मुखातून त्यांचं चरित्र. स्वामी विवेकानंदजी ते BA का काय त्यांचं पूर्ण झालं, फिरत होते मला नोकरी भेटावी म्हणून, लवकर भेटली नाही. शेवटी वडील वारले, सगळी प्रपंचाच्या बोजा अंगावर पडला. शेवटी गुरुवार्यांकडे आले, मला नोकरी भेटत नाही, तुमच्याच बरोबर काली माता बोलते ना, तिला सांगा ना मला नोकरी द्यायला. रामकृष्ण परमहंसजी म्हटले इकडे. दर्शन घेतलं, डोक्यावर हात ठेवला, म्हटले जा काली मातेला म्हण मला नोकरी द्या म्हणून. स्वामी विवेकानंदजी काली मातेपर्यंत गेले, दर्शन घेतलं, हे काली माते मला ज्ञान द्या, मला वैराग्य द्या, माझ्या अंतःकरणात भक्ती द्या. प्रार्थना केली, आले गुरुजीकडं. काय मागितलं रे? स्वामी विवेकानंद म्हटले अहो तर मी नोकरी मागायची तर हेच मागितलं, ज्ञान द्यान, भक्ती द्यान, वैराग्य द्या. पुन्हा गेले, पुन्हा तेच. रामकृष्ण परमहंसजी म्हटले तुला फक्त ही सामान्य नोकरी करायची नाही, मग हे दीन दुबळे गरीब जे अनाथ आहेत, अरे सनाताला कोणी असेल पण अनाथाचं स्वामी तुला व्हायचंय, ते झाले परमपूज्य स्वामी विवेकानंदजी. अनाथांचे स्वामी झाले, स्वतःवर सत्ता गाजवली ना. त्यांच्यानंतर त्यांच्या नावाने हा आश्रम जो स्थापन या ठिकाणी केला परमपूजनीय शुकदासजी महाराजांनी. किती छोटी सुरुवात आहे हो. मगाशी ते मला माहिती पुस्तक दाखवलं बसल्या बसल्या, किती छोटी सुरुवात. तिथं ज्या देवळ्या होत्या, अलमाऱ्या होत्या, ते साहित्य ठेवण्याचं, औषधं काय असेल त्याच्यावर त्यावेळेला सुरुवातीलाच परमपूज्य गुरुवर्य शुकदास महाराजांनी तिथं लिहिलं होतं कृषी विभाग, आरोग्य विभाग. म्हणजे त्यांना हे स्वप्न आधीच माहिती होतं की हिवरा आश्रमावर फक्त एवढ्या कपाटापुरतं मर्यादित राहणार नाही, हे विश्वाला पुरून उरणार आहे. आज अनेक आश्रम असतील, पण तिथं जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर हजारांनी लाखांनी पैसे भरावे लागतात. गोरगरिबांनी कुठं भरायचे? म्हणून सुरुवात केली परमपूजनीय शुकदास महाराजांनी. पहिल्यांदा शाळा काढली 5वी पासून, त्यांना ॲडमिशन, पुन्हा कृषी विद्यालय, पुन्हा अपंग, कर्णबधीर, हे एक एक विद्यालय वाढत गेलं. इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावर गेला तो वेणू. आज हे सगळं हिवरा आश्रमावरचं चित्र परमपूजनीय शुकदासजी महाराज समाधीतून पाहत असतील, वैकुंठातून स्वर्गातून पाहत असतील, तर त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या असतील की माझ्या या सगळ्या मंडळींनी ही परंपरा केवढी चालवली, केवढी टिकवली. नुसती आदरणीय अध्यक्ष मालपाणी साहेब असतील, अशोक भाऊ असतील, गोरे साहेब असतील, आपण त्यांना सहकार्य करणारी सगळी मंडळे असाल, ह्यांनी फक्त टिकवली नाही तर ती परंपरा वाढवी महत्त्व वडिलांचे. वडिलांचं म्हणजे आपले वडील परमार्थिक क्षेत्रातले परमपूजनीय शुकदास स्वामी महाराज आहे. स्वतःवर सत्ता गाजवली नाही यांनी. उगाच ह्या व्रताचं अवलंबन केलं का? पहिला स्वतःवर सत्ता गाजवा, दुसरा पुरुषार्थ आहे जगावर सत्ता गाजवा. जगावर सत्ता गाजवली ना स्वामी विवेकानंदजींनी. कळालं की शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये, शिकागोला पहिली जागतिक धर्म परिषद होणार आहे. प्रत्येकजण आपापल्या धर्माचं वैशिष्ट्य तिथं सांगणार आहे. यांच्याकडं कसला पासपोर्ट नाही, कसलं काही नाही. गुरुमाऊलीला विचारायला आले की अशी धर्म परिषद आहे, जागतिक परिषद आहे, मला तिथं जाऊ वाटते, जाऊ मी? त्या भाजिका काही चिरत होत्या म्हणे. त्यांनी हातातली जी सुरी होती, चाकू होती, ती फेकली स्वामी विवेकानंदजींकडे. म्हणली तेवढी दे रे.
स्वामी विवेकानंदजींनी ती चाकू सुरी काय असेल धरली, त्याची मूठ पुढं केली आणि पुढची धार होती ती हातात धरली. घ्या आहे साहेब. आणि ते चाकू हातात घेतला आणि गुरुमाऊलीने डोक्यावरून हात फिरवला. बाळा जा, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आवाज तुझाच निघणार आहे. का? तुम्ही कसं काय ओळखलं आईसाहेब हे? कसं काय ओळखलं? साधं चाकू देण्यावरून? त्याच्यातूनच ओळखलं बाळा. तुझी मूठ होती ती मूठ माझ्या बाजूला केली आणि धारदार टोक जे होतं ते तू तुझ्या हातात घेतलं. ह्या सगळ्या जगाचे दुःख, सगळ्या जगाची ही दुःखाची धार भोगण्याचं सामर्थ्य तू तुझ्या बाजूला घेतलंय, म्हणून तू युग प्रवर्तक होणार आहेस. म्हणून परमपूज्य स्वामी गेले ना शिकागोच्या धर्म परिषदेत. आपण सर्वजण ऐकताय, ऐकलेलं आहे, पण मी त्याच्या पुढचं सांगणार आहे. ते तर सांगणारच आहे. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये श्रीमद भगवद्गीता छोटा ग्रंथ म्हणून खाली ठेवला, मोठमोठे ग्रंथ त्याच्यावर ठेवले. स्वामीजी काही बोलले नाही, बसलेले होते. आणि शेवट आता सगळी सभा संपणार आहे, गडबड गोंधळ सुरू झाला आहे आणि तशा वेळेला बोलायला दिलं स्वामी विवेकानंदजींना. सगळा गोंधळ सुरू होता, पण काय ताकद असते महात्म्यांमध्ये. स्वामी विवेकानंदजींचं ते स्टेजवर येणं जसा एखाद्या जंगलामध्ये वाघ नाही तर सिंह चालावा. स्वामी विवेकानंदजी वर आले आणि आल्याबरोबर जे आपापसात बोलत होते, गडबड गोंधळ करत होते, ते पाहतच राहिले. बाप रे, काही तेज आहे, काय महापुरुष आहे, दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुष आहे. हा केवढा पुण्यपुरुष आहे. पाहत राहिले. तेज पुंजमूर्ती, ते भगवा वेश धारण केलेला, भगवं उपरणं, भगवा फेटा बांधलेला, गोरापान गोल चेहरा. आणि स्वामी विवेकानंदजींनी सर्व समाजाकडे बघून फक्त 2च वाक्य वापरले. हो, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू आणि भगिनींनो. एवढ्या 3 मिनिटं टाळ्या जोरात वाजल्या. म्हण जोरात वाजले, जोरात. टाळ्याच बंद होईना. का? आज माझा धर्म हा श्रेष्ठ कसा आहे, माझंच देश श्रेष्ठ कसा आहे हे सांगणारे तिथं भरपूर होते, पण हे विश्वच माझं घर हे सांगणारे परमपूज्य स्वामी विवेकानंदजी होते. हे विश्वची माझे घर, आपण सगळे एक आहोत. मला वाटतंय दादा, आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे. शास्त्रीजी, आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे. कोणत्या? हे विश्वची माझे घर, आयसी मती जयाची स्थिर. सध्या हे या जातीचं, ते त्या जातीचं, हे या समाजाचं, ते त्या समाजाचं. सध्या तुकडे तुकडे पडायले. तो वारकरी संप्रदायामध्ये असा एकही समाज झाला नाही ज्या समाजामध्ये संत झाला नाही, आणि असा एकही संत झाला नाही ज्या संताला आपल्या समाजाचा अभिमान नाही. प्रत्येक जातीत संत झाले. शिंपी समाजात नामदेव महाराज, कुणबी समाजात बरे देवा कुणबी केलो जगद्गुरु तुकोबार आहे, ब्राह्मण समाजात ज्ञानोबार आहे, सोनार समाजात नरहरी सोनार, त्या अमुक अमुक समाजामध्ये चोकोबार आहे, कुंभार समाजामध्ये गोरोबा काका. एक जात दाखवा मला, वंजारी समाज भगवान बाबा. एक जात अशी नाही ज्या जातीत संत झाले नाही, आणि आपण संत वाटून घ्यायला लागलो. हे सगळ्या जातीत संत का जन्माला आले? ऐका लक्ष देऊन. त्याचं उत्तर आहे, ह्या सगळ्या संतांनी अशी भागवत धर्माची पताका उंच फडकावली आणि सगळ्या जातीपातीतला समाज एकत्रित केला आणि सगळ्यांना सांगितलं, सगळे या, याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय हा ऐसा आम्ही नाही दिला, वेदशास्त्री, वेदशास्त्रानं तो निर्णय दिलाय. म्हणून जाती जातीत भांडू नका. आपण त्यांचे पाईक आहोत, परमपूज्य स्वामी विवेकानंदजींचे, की ज्यांनी विश्व माझं घर म्हटलंय. माझ्या बंधू आणि भगिनींनो, टाळ्यांचा कडकडाट झाला. मला वाटतंय 3 का 3.5 मिनिटाचं ते पहिलं भाषण आहे. जगावर सत्ता गाजवली ना बुवा.
शेवटला उठून उभा राहायचं असतं, पण स्वामी विवेकानंदजींचं भाषण संपलं आणि सगळ्या देशाचे धर्म प्रमुख प्रवक्ते सगळे उठून उभे राहिले आणि स्वामीजींच्या बाबतीत टाळ्या वाजवत होते, हात जोडत होते. ही ताकद कशाची आहे? पुरुषार्थ साध्य केला त्यांनी, जगावर सत्ता गाजवली. पुढं ऐका. आता मला पुढचं हे महत्त्वाचं सांगायचं आहे. आज तसं पाहिलं तर इथं तरुण वर्ग कमी आहे. जरी कमी असेल तरी तो सगळा आज तिकडं नियोजनात आहे. सगळे ट्रॅक्टरमध्ये ते धान्य भरणं, सगळ्या साहित्य भरणं, पंक्तीची तयारी करणं. पण तरुण जरी नसतील, तरुणांचे मायबाप माझ्यासमोर आहेत. अध्यक्ष साहेब, सध्या कीर्तनात सांगायला आमची जीभ उचलत नाही, एवढ्या पुढच्या थराला गेले सध्या वातावरण. जीभ उचलत नाही. त्यांच्यासाठी पुढचं स्वामीजींचं चरित्र आहे. स्वामीजींचा तो तेजपुंज चेहरा, त्यांची ती मूर्ती, त्यांचं ते वक्तृत्व, त्यांच्या त्या सर्व गोष्टी पाहून प्रत्येकजण स्वामी विवेकानंदजींची वेळ घेत होता म्हणे, भेटण्याची वेळ. ऐका, थोडं महत्त्वाचं आहे. स्वामी विवेकानंदजींची वेळ घेत होता. तर तिकडची एक जपानची का अमेरिकेची एक सौंदर्य संपन्न मुलगी, देखणी, आरस, बस तिच्याकडे पाहिलं म्हणजे पाहतच राहावं, अशी एक नवयुवती रंबा, की जिनं पान खाल्लं तर ते पान लाल जाताना खाली दिसावं, एवढी सुंदर हो. आणि तिने स्वामीजींची वेळ घेतली. स्वामीजींच्या रूममध्ये आली. गुड मॉर्निंग वगैरे काय असेल ते सगळं त्यांचं झालं. आता ऐका महत्त्वाचं, सर्वांगाचे कान करून ऐका. ती म्हटली, स्वामीजी म्हटले काय काम आहे? तिने ते स्माईल वगैरे दिली आणि तिने सांगितलं काही नाही, मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. स्वामीजींनी आपल्या पायाकडे पाहिलं, पोशाख पाहिला, आपला फेटा पाहिला आणि हे पाहून तिला सांगितलं, माझा फेटा बघितलास, माझा वेश बघितलास, मी नाही लग्न करू शकत. अहो मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. सांगितलं ना नाही म्हणून. करायचं आहे, नाही करायचं आहे. स्वामीजी म्हटले का करायचं आहे? ती म्हटली याच्यासाठी करायचे, किती सुंदर दिसता तुम्ही, किती तुमचं वक्तृत्व जोरात आहे, केवढा अभ्यास, केवढी धर्मनिष्ठा, केवढा प्रभाव. माझी अशी इच्छा आहे, आपण दोघं जर विवाहबद्ध झालो तर तुमच्यासारखा सुंदर पुरुष, तुमच्यासारखा सौंदर्य संपन्न, तुमच्यासारखा धर्मनिष्ठ मुलगा मला व्हावा, अशी माझी इच्छा आहे. ऐका हिंदूंनो, स्वामी विवेकानंदजींचं त्यावेळेचं वाक्य आहे. अगं आपण लग्न केल्यानंतर मुलगाच होईल कशावरून? बरं झाला तर तो चांगला शिकेल कशावरून? शिकला तर धर्मनिष्ठ निघेल कशावरून? मग एवढे वर्ष वाट पाहण्यापेक्षा तुझ्या समोर उभ्या असणाऱ्या या स्वामी विवेकानंदालाच तुझा पुत्र मान, ही आपली संस्कृती आहे. पण सध्या विसरलो ना आपण. हे जन्मोत्सव साजरा का करायचा आहे? का गोरे साहेबांना काम नाही? का अशोक भाऊंना काम नाही? का दादांना काम नाही? का इथले ही सगळी शास्त्री, सगळी मोठमोठी मंडळी यांना काम नाही? आज तरी जागा व्हा. स्वामी विवेकानंदजींना जो तरुण पाहिजे होता तो तरुण देण्याचं काम परमपूज्य सुखदास महाराजांचा विवेकानंद आश्रम करतोय. इतर शाळेमध्ये दादा शिक्षणच दिलं जातं, संस्कार नाही दिले जात. पण संस्कारही दिले जातात आणि शिक्षणही दिलं जातं, तो आपला विवेकानंद आश्रम आहे. पूर्वी शिक्षण कमी होतं, संस्कार भरपूर होते. आता संस्कार कमी झाले, शिक्षण भरपूर झालंय. काय पेटवायचंय त्या शिक्षणाला? तुम्ही जर तुमच्या गुरुला मानत नसाल, तुम्ही जर तुमच्या आई वडिलाला मानत नसाल, शिकले म्हणजे काय झालं काय तुमचं? सध्या सासऱ्याला सून कळलं नाही, भावाला बहीण कळून आणि बापाला लेक कळून. काय घडलं बदलापूरला?
काय घडलं कोपर्डीला, काय घडलं परवा भायखळ्याला? चालत्या बस गाडीत अत्याचार असतो का, बलात्कार? हे पुढे न्यायचं आहे काय आपला देश? जरा आठवा या पूर्वजांचे चरित्र, स्वामी विवेकानंदजींसारख्या महापुरुषांचे. कोण आडवा आलं असतं तिथं एकांतामध्ये एवढी सौंदर्य संपन्न मुलगी पाहिल्यानंतर? पण विजय मिळवला ना, पुरुषार्थ साध्य केला ना. तुम्हा सगळ्या माता भगिनींच्या समोर, आणि पुरुष, मी तुमच्यापेक्षा लहान आहे हो. हे आमच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या वयाचे ते शास्त्री, येवले शास्त्री असतील, होते शास्त्री असतील, आमच्या गुरुवर्यांच्या बरोबर होते सद्गुरू जोग महाराज संस्थेत शिकताना. आमचे सगळे गुरुवर्य इथं आले. आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष मोठे बाबा इथं 3-3, 4-4 दिवस राहत होते. परमपूज्यने मधुकर बाबा शिंपी 2-2 दिवस राहत होते. सामान्य ताकद आहे या आश्रमाची. आमचे गुरु आले तर आमची काय तरा इथं येण्याची? 4-4 दिवस थांबावं त्यांनी. मी तुमच्या सगळ्यांच्या समोर, मी कोणाच्या कोणाच्या भावासारखा आहे, मी तुमच्या समोर पदर पसरतो गड्या, पदर. तुमच्या समोर एकच भीक मागतो. ती भीक फक्त एवढी आहे की आपल्या मुलांसाठी संस्कार लागण्यासाठी आपल्या जीवनातले रोजचे दिवसातले 15 ते 20 मिनिटं तरी द्या. दादा, आम्ही लहान असताना आमच्या आजीनं आम्हाला दिव्याजळ घेऊन बसायचं. आजीनं गुरुवर्य ढोक महाराजांचं मार्गदर्शन नंतर लाभलं मला. पण मी लहान आम्ही 3 जण भाऊ आहे. लहान भावाकडं हरिपाठ होता, 2 नंबर भावाकडं नाट समाधीचे अभंग, रोज एक अभंग, आणि माझ्याकडं रामायणाचा एक अध्याय वाचायचा. रामायण काय आहे हे मला बालपणात कोणी शिकवलं असेल? माझ्या आजीनं शिकवलं. इथं पुरुष वर्गापेक्षा आईसाहेबांची संख्या जास्त आहे. माझा तुम्हाला हात जोडून प्रश्न आहे, मी आधीच म्हणलंय, राग येऊ देऊ नका, मी मुलासारखा आहे, तुमच्या भावासारखा आहे. ह्याच्यातल्या किती माता मावल्या रोज दिवा लावताना आपल्या नातवाला, नातीला, मुलाला, मुलीला दिवस जळगीन बसतात. शुभंकर होते, पसायदान, हरिपाठ, स्वामी विवेकानंदजींच्या, परमपूज्यने सुखदास महाराजांच्या गोष्टी सांगतात. बघू, हात वर करा. 5, 20, जास्तीत जास्त 50 धरा, घ्या हाताखाली. आणि बाकीच्या काही नुसत्या मालिकाच बघताय वे. अहो, देवाचा दिवा सुद्धा मधल्या ॲडव्हर्टाईजमध्ये लागायला आहे सध्या मालिकेच्या. माझं वय बसत नाही हे बोलायला, हे बोलण्याचा अधिकार ह्या मंडळींचा आहे. पण ही मंडळी माझ्या पाठीमागे म्हणून बोलतो, म्हणून बोलतो. काय बोलतोय ऐका. सध्या काय रामायण मालिका बघत नाही तुम्ही, स्वामी विवेकानंदजींचा पिक्चर मालिका बघत नाही, कृष्णा मालिका नाही टी व्हीवर. सध्या मालिका तसल्या चालू आहेत 7:30 ते संध्याकाळी 9:30 पर्यंत. आणि सगळं कुटुंब बरोबर जेवण करत बघतंय. मालिका काय आहे ते ऐका. लग्न एका बरोबर, बोलायचं दुसऱ्या बरोबर, भेटायचं तिसऱ्या बरोबर, आणि चालायचं 4थ्या बरोबर. आणि हे शिकवताय काय तुम्ही तुमच्या पोरांना? आणि जेवण करताना तसल्या मालिका बघायच्या. त्या मालिकेचे संस्कार त्या अन्नावर वाहतात, त्या अन्नाचे संस्कार मनावर वाहतात. म्हणून तर लागला ना सासरा सुनेला धरायला, म्हणून तर लागला ना भाऊ बहिणीला धरायला. आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी जागा व्हा. आणि ही कुठंतरी मरगळ झटका. एवढ्या मोठ्या 40 एकरामध्ये आज एवढी पंगत होणार आहे, एवढी मोठी आज मंडप भरून लोक उभारून कीर्तन ऐकतायत. पण हे कीर्तन तेव्हा सार्थकी लागणार आहे ह्याच्यातले कमीत कमी 100-200 जणांनी तरी आपल्या मुलाला स्वामी विवेकानंद बनवलं पाहिजे, ते चरित्र शिकवलं पाहिजे. अरे आपली संस्कृती काय आहे, आपला धर्म काय आहे? तुकोबाराय तर म्हणतात धर्म तो न कळेन काय झाकेले डोळे. स्वामी विवेकानंदजींनी त्या मुलीला सांगितलं, तुझ्या समोर उभे असणाऱ्या या स्वामी विवेकानंदजीला मुलगा मान. विसरलो आपण संस्कृती. आणि संपत्ती कमवायच्या नादात
संततीवर संस्कार करायला तुम्हाला वेळ राहिला नाही सध्या. संपत्ती जरूर कमवा, पण संततीकडे लक्ष द्या. थोडा समाज आहे व थोडा, पण त्यांच्या धर्मशाळामध्ये दर शुक्रवारी 5-5, 6-6 वर्षाच्या मुलाला त्या गोल टोप्या घालून हाताला धरून तिथं नेतो. हे मस्जिद आहे, हे कुराण आहे, हे अल्लाह आहे. आमचे 24-24 वर्षाचे घोडमे झाले, त्यांना अजून हनुमान चालीसा पाठ नाही. हरिपाठात किती अभंग आहे माहीत नाही, आणि कशाला बिल्ली लावून फिरता मग गर्व शिकवून हिंदू आहे म्हणून. हिंदू जर म्हणून घ्यायचा असेल तर कपाळाला एक तरी गंध पाहिजे, आणि ज्याला हिंदू म्हणून घ्यायचं आहे त्यांनी कमीत कमी दिवसातून एकदा तरी हनुमान चालीसेचा पाठ केला पाहिजे. त्यांच्या धर्मस्थळात जागा पुरं नाही हो. बाहेर रस्ता जाम, ट्रॅफिक जाम, आणि आमची हिंदूची मंदिरं लागली ओस पडायला. आपल्या बाप जाद्यानं एवढे मोठमोठाले मंदिरं बांधले का? तुम्हाला पट्टे गळ्याला बांधलेत होय? मग बऱ्याचशा मंदिरात भजन कीर्तन नाही, पत्त्याचे कार्यक्रम. आणि एखाद्याला ती तलब झाली तर काडी पिटी नसेल तर सिगरेट घेता येईल, हनुमंतरायच्या समयला सिगरेट पेटवते. नशीब त्यांना म्हणत नाही 1-2 झुरके मारा म्हणून. काय निष्ठा ठेवल्या? आज परमपूज्य स्वामी विवेकानंदजींचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे तो याच्यासाठी. अहो त्या जहाजामध्ये मी चरित्र वाचून आता लई दिवस झालंय त्याला. जहाजामध्ये सगळ्या धर्माचे लोक बसले होते वैजनाथ महाराज, आणि हिंदू धर्मावर ते लोक नावं ठेवत होते जहाजामध्ये. स्वामी विवेकानंदजींनी थोडा दम काढला तरी यांचं काही बोलणं थांबना. शेवटी स्वामी विवेकानंदजी त्या जहाजात उठले ताडकन, त्याच्या गचुंडीला धरलं, आणि ऐका हिंदूंना वाक्य स्वामी विवेकानंदजींचं. स्वामी विवेकानंदजींचे डोळे लाल झाले, त्याच्या छाताडाला धरलं आणि असं उचलला, आणि स्वामी विवेकानंदजी बोलले, हिंदू धर्माच्या विरोधात एक अपशब्द बोलाल तर समुद्रात फेकून देईन. मला वाटतं थंडीनं रक्त गोठलं गेलंय का तुमचं? सध्या हिंदूचं रक्तच तापायला तयार नाही, आणि ते रक्त तापायचं असेल त्याच्यासाठी कीर्तन आहे, त्याच्यासाठी रामायण आहे, त्याच्यासाठी दादांचं प्रवचन आहे, त्याच्यासाठी व्याख्यानमाला आहे. काय अध्यक्षांना असेल, हे सगळ्या मंडळाला असेल, काही काम नाही म्हणून हे आहे का उद्योग? इथं रोज 2-2, 3-3 कीर्तन आहे. मला कीर्तन देता नाही म्हटले नाही, तुमचं कीर्तन आम्हाला मुख्य कीर्तन पाहिजे जन्मोत्सवाचं. जरा रक्त तापलं पाहिजे हिंदूंचं, आणि कुठंतरी तापू द्या गड्या. कुठं त्यांचे जर त्यांच्या धर्मस्थळामध्ये जर शुक्रवारी जात असतील तर आपणही आपल्या मुलांना हाताला धरून दर शनिवारी हनुमंतरायच्या मंदिरात नेलं पाहिजे, सामुदायिक हनुमान चालीसेचा पाठ केला पाहिजे. आणि नुसत्या टाळ्या वाजवू नका, हे अंमलात आणा. अंमलात आणा. हे आज काय एका गावची मंडळी नाही, तर अनेक गावचे, प्रत्येकाने गावात पुढाकार घ्या पुढाकार. आणि सांगू का तुम्हाला, 1 वर्ष दर शनिवारी, 1 वर्ष दर शनिवारी जर हनुमान चालीसा हनुमंतरायांसमोर म्हणली, माझी हिंदूच्या सगळ्या तरुणांना चॅलेंज आहे, त्यांनी 1 वर्षानंतर कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाका, तुम्हाला यशच भेटलं पाहिजे, ही ताकद त्याच्यामध्ये. म्हणून हे चरित्र वाचा, स्वामी विवेकानंदजींचं चरित्र वाचा. रामकृष्ण मशींनी ते प्रसिद्ध केलंय चरित्र. मी संस्थेत 2ऱ्या वर्षात असताना वाचलंय ते. त्यातलं काही थोडंफार लक्षात राहिले तेवढं तुमच्या समोर मांडतोय. स्वामीजींनी स्वतःवर सत्ता गाजवली, जगावर सत्ता गाजवली, काळावर सत्ता गाजवली ना बुवा. माणूस गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहिला पाहिजे. ऐकताय ना? लोक म्हणतील मेल्यावर कसं काय जिवंत राहायचं? कसं जिवंत राहायचं ते आपण या दोनही महापुरुषांकडे पहा. परमपूजनीय शुकदासजी महाराजांकडे पहा आणि परमपूजनीय स्वामी विवेकानंदांकडे पहा. कोणाला वाटतंय आज गेलेत म्हणून? ते आजही समाधीचं दर्शन घेतलं की तेच चैतन्य निर्माण होते. आजही त्यांच्या मूर्तीजवळ गेलं की तेच साक्षात्कार होतो.
सोपं समजू नका हे. आम्ही समजत होतो हे अमुक संस्थान मोठं आहे, तमुक संस्थान मोठं आहे, हे आश्रम मोठा आहे, ते आश्रम मोठा आहे. पण मी मीडियाच्या द्वारे महाराष्ट्रातलेच नाही संपूर्ण राज्यातल्या लोकांना सांगेल, दीन दुबळ्यांसाठी आश्रम कसा असावा, गरीब लोकांसाठी आश्रम कसा असावा आणि अन्नदान कसं करावं हे शिकायचं असेल तर आमच्या हिवरा आश्रमावरच्या आश्रमावर येऊन पहा. हे सगळ्या जगाच्या समोर आदर्श दाखवलाय आपण. आदर्श तोंडची गोष्ट आहे. घरात 4 माणसं जेवायला बसले तर जेवण नीट वाढता येणार नाही. आज एवढ्या 2 लाख लोकांना एक पंगत होते, ट्रॅक्टरनी वाढ. माझं आज कीर्तन लांब आहे, माजलगावला आहे, 8 ते 10 आहे. इथलं हे सगळं पाहिल्यानंतर मी त्यांना फोन करून सांगितलंय मी इथली 4 वाजता, ते मला म्हटले तुमच्या हस्ते पूजन करायचं, ते आपल्याला पंगत बसवायची आहे. 4 वाजता इथली पंगत बसणार आहे. मी पुढच्या कीर्तनाला सांगितलंय मी इथून 4:30-5ला निघणार आहे. आलो तर माझं कीर्तन करा, नाही तर कुणाचं करा. हा योग मला केव्हा भेटणार आहे. आणि हे आता लागलंय महाराष्ट्र शासन सांगायला सर्व धर्मन समभावन कुठं काय. आम्ही त्यांना चॅलेंज करतो, चॅलेंज या आमच्या हिवरा आश्रमावर. इथं काय एका जातीचा समाज आहे, एका पक्षाचा समाज आहे, एका वर्णाचा समाज आहे. अहो हे आम्हाला तुमच्या आधी स्वामी विवेकानंदजींनी शिकवलंय, परमपूजनीय सुखदासजी महाराजांनी शिकवलंय. कोणत्याही धर्माच्या असो. अहो पंक्तीला बसवल्यानंतर मी गेल्या वर्षी पाहिलं होतं टीव्हीला की त्या पंक्तीमध्ये बसल्यानंतर सुद्धा त्यांना गंध लावला जातो, त्यांना फूल वाहिलं जातं, त्यांची पूजा केली जाते. माझा विश्वास आहे, माझा तर विश्वास आहे की आजच्या या 2 लाख लोकांच्या पंक्तीला फक्त तुम्ही आणि आम्हीच आहे असं समजू नका. ह्या 2 लाख लोकांच्या पंक्तीला आमचे स्वामी विवेकानंदजी बसलेले असतील, आमचे ज्ञानोपराय असतील, आमचे देहूवरून तुकोबराय आले असतील. आणि माझा तर आज असा विश्वास आहे, मी काल पंढरपूरहूनच आलो आहे, पण पंढरपूरहून येताना माझा असा विश्वास आहे पांडुरंग आज माझ्याबरोबरच आला आहे, तो आपल्या आश्रमावरचं दिव्य स्वरूप पाहण्यासाठी. तुम्ही पंढरपूरला कोण असेल तर त्यांना फोन करा, विचारा पंढरपूरच्या गाभाऱ्यात देव आहे का म्हणावं. त्यांना कोणाला तरी तुम्ही तिथं पाठवा गाभाऱ्यात देव आहे का म्हणून. तर तिथं ब्राह्मणांनी पाटी लावलेली असेल. हिवरा आश्रमावर स्वामी विवेकानंदजींचा जन्मोत्सव असल्यामुळं आजच्या दिवस विठ्ठल भगवान हिवरा आश्रमावर आहेत, ते इकडं तिकडं कुठं नाही. म्हणून ते पूजन केलं जातं, म्हणून त्यांना गंध लावला जातो, त्यांना फूल वाहिलं जातं. हे आदर्श आमच्या संस्थांकडून घ्यायचं आहे. माझं 11:45ला सुरू झालंय, 11:45 झालेत, माझी वेळ संपलेली आहे. मी आता फक्त 5 मिनिटात सोडतोय कीर्तन. मी किती बोलत राहिलो तुम्हालाही मलाही बोलत राहू वाटेल नाही. त्या असे महात्मे भेटतात का मला तरी पुन्हा. लक्षाधीश माणसं आमचं दर्शन घेणारे भेटतील, पण आमच्या पाठीहून हात फिरवून आमच्या सद्गुरू जोग महाराज संस्थेचा लबडे महाराज विद्यार्थी म्हणून पाठीहून हात फिरवणारे हे हात आहेत आमच्या मागे. येवले शास्त्री असतील, आदरणीय उत्ते शास्त्री असतील, दादा असतील, आपले अध्यक्ष महोदय असतील, आजोबांच्या वडिलांच्या वयाची मंडळी. हे आज जरी भव्य स्वरूप, खरा त्याग यांचा आहे, आपली मजा चालू आहे ह्याच्यावर. म्हणून देवाविषयी जागा व्हा, देशाविषयी जागा व्हा आणि धर्माविषयी जागा व्हा. हे स्वामी विवेकानंदजींच्या चरित्रातून आपल्याला शिकायचं आहे. आणि ते चरित्र ऐका. तुम्हाला संस्कार लावणं होत नसतील या इथं पाठवा, इथं संस्कार आश्रम आहेत. माझी तर विनंती आहे अध्यक्ष महोदयांना आणि सर्वच गोरेसाहेब असतील, अशोक भाऊ असतील, ही सगळी ट्रस्टी मंडळी असतील. आता ही महाराज मंडळी असल्यामुळं सांप्रदायिक कार्यक्रम तर इथं होतातच, पण माझी या संस्थानला आश्रमाला एका वारकरी संप्रदायाचा पाईक या नात्यानं, सद्गुरू जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी या नात्यानं, पंढरपूरचा एक फडकरी या नात्यानं तुमच्यासमोर आमची एक विनंती आहे की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक आपल्या परिसरातली सगळी पोरं उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठं बॅट बॉल खेळतात, कुठं पत्तेच खेळतात, कुठं लुडोच खेळतात, कुठं क्रिकेटच खेळतात. त्याच्यापेक्षा
आपल्या हिवरा आश्रमावर एक बाल संस्कार शिबिर व्हावं एवढी आमची इच्छा आहे. केलंय बघा, केलंय म्हणतात विनोद महाराज, मागही केलंय आणि ते केलंय नको चालू आहे हे आम्हाला पाहिजे आणि ते व्हावं. त्याच्यातून अशी कितीतरी विद्यार्थी जन्माला येतील, त्यांच्यावरही संस्कार लागतील एवढी आपल्या चरणी प्रार्थना आहे. स्वतःवर सत्ता गाजवणं, जगावर सत्ता गाजवणं, काळावर सत्ता गाजवणं आणि भगवंतावर सत्ता गाजवणं तुकोबाराय म्हणतात. हेच तर शूरत्वाचा जगावर सत्ता गाजवली स्वामी विवेकानंदजींनी, काळावर सत्ता गाजवली, स्वतःवर गाजवली, भगवंतावर गाजवली. हेच ईश्वरत्वाच्या हरी अनिला श्रीरंग. 2 चरण सोडवलेत, राहिलेले 2 चरण हा असं असं मी म्हणणार नाही, ते दादा म्हणतील. दादांनी मला मगाशीच म्हणले, महाराज तुम्ही रामायण का घेतलं नाही इथलं. 2 वर्षापूर्वी आमचे मस्के महाराज ते तबला वादक नाही का, त्यांच्याकडून का कुणाकडून तरी फोन केला. पण मी आपणा सर्वांचीच नाही, परमपूजनीय स्वामी विवेकानंदजी असतील, परमपूजनीय सुखदासजी महाराज असतील, अध्यक्ष महोदय असतील, यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की मी इथं सेवा देऊ शकलो नाही, कारण ती तारीख आधी दुसऱ्याला दिलेली होती. आणि गुरुवारी ढोक महाराजांचं सांगणं, एकदा तारीख घेतली ती बुडवायची नाही, वेळ आणि कार्यक्रम बुडवायचा नाही. आणि त्याच्यामुळं मला ती तारीख, नाही तर ते लोक पुन्हा म्हणले असते ह्याचं आडनाव लबडेन, हे लबाड दिसतंय म्हणून मला घेता आली नाही. पण मी आज शब्द देतो, ह्या आश्रमाने मला अर्ध्या रात्री कोणत्याही सेवेला बोलवू द्या, आम्ही अर्ध्या रात्री इथं पंढरपूरहून हजर राहणार, अर्ध्या रात्री. कारण आम्ही जवळून पाहिलेलंच नव्हतं, तरी अजून जवळून पाहायचं आहे. कीर्तन झाल्यानंतर 4 वाजेपर्यंत अजून मी काहीच पाहिलं नाही, फक्त ते मला मोबाईलवर त्यांनी दाखवलं, सर्व पुस्तक दाखवलं माहितीचं. अप्रतिम कार्य आहे, त्या कार्याचं वर्णन करायला आमच्याकडे शब्द नाहीत. काय वानू आता नपुरे हे वाणी, आम्ही एवढंच करतो, मस्तक चरणी ठेवीत असे. आणि आम्हाला या संस्थांचा, हिवरा आश्रमाचा, परमपूजनीय सुखदासजी महाराजांचं हे सर्व कार्य, याचा अभिमान याच्यासाठी आहे की हा आश्रम आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेशी आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे, म्हणून आम्हाला अभिमान आहे. संप्रदायाला संलग्न असा हा नियमाने चालणारा हा आश्रम आहे. माझं कीर्तन संपलं आहे, 2 चरण राहिलेत, ते धावते घेतो. अवघा झाला पण, त्यांची प्रतिज्ञा काय असते, पण म्हणजे प्रतिज्ञा. लवण सकाळा कारण, पाणी पातळ असतं तोपर्यंत किती तळाला जातं, कसल्याही खडकाच्या पायावर, कसल्याही खडकाच्या डोक्यावर पाय ठेवून ते उभं राहतं. तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि, हेच शूरत्वाचे अंग हरी अनिला श्रीरंग. कोणी उठायचं नाही. मला आनंद वाटला, ह्यातलं एकही झोपलं नाही, एकही उठलं नाही, कोणी कोणाला बोलत नाही. केवढी शिस्त. हे लाईट लावता येते का, येते का, दाबा बरं बटन, थोडा अंधार दिसायला मला. हे बघा ना तुम्ही, सगळे केवढा समाज आहे. टाळकरी टाळं वाजवतात, आमचे विनोद महाराज मृदंग वाजवतात, सगळे मोठमोठे अधिकारी मंडळी समोर आहे. ते कॅमेऱ्यावाले कुठे आहेत रे बाबा, इकडे या, वर या आता.
आता बसलेले सगळे एकदा हात वर करा बघू. इथं ये रे, शूटिंग घे जरा एकदा. सरळ सरळ. वा वा, क्या बात आहे. हां, नाही तर माऊलीकडे दे, माऊलीला जमते. घे म्हणजे टाकू आपण, सगळ्या महाराष्ट्राला कळू दे ना हिवरा आश्रमावरची शिस्त कशी आहे. स्टेजवरचा हळूहळू घेईन, मग समाजात झोम वगैरे करून. बघा दादा उभे राहिलेत बघा. आता दादांची दादागिरी लई मोठी बरं का. म्हणून बघा दादांनी सुद्धा हात वर केलेत सर्वांनी. आपली टाळी, यांचे टाळ आणि यांचा पकवास. बघू आवाज आता. विठोबा रखोमा एक सारखे. एक मिनिट, एक धन्यवाद. ये स्वामी विवेकानंद जी का दरबार है. परम पूज्य गुरुवर्य सुखदास महाराज जी का दरबार है. हात वरच ठेवायचे. विठोबा रखुमाई. हात वर. स्वामी विवेकानंद महाराज की. तुम्ही माईक मध्ये म्हणू नका, ह्यांचा आवाज ऐकू द्या मला. दादा एकदा गर्जना द्या. दोन्ही हात एकदा वर करा. आजे हात हलवा. नमः पार्वती पतये. हर 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 महादेव. उमापती महादेव की. रमापती रामचंद्र की. पवन सुत हनुमान जी महाराज की. बोलो भाई सब संतर की. जगत गुरु स्वामी विवेकानंद की. भारत माता की. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शिवदास माऊली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. अपने अपने माता पिता की माता की. सनातन हिंदू धर्म की. तारांना प्रचंड बस आपली जर अशी एकी असेल ना, कोणाची माय व्याली नाही आपल्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची. हा, फक्त आपल्यात एकी राहू द्या. ज्ञानेश्वर उठू नका. एक मिनिट. ओ दादा दादा खाली बसा, खाली बसा समोरचे माझ्या. उठू नका, उठू नका. ओ आजी, आई साहेब खाली बसा. फक्त एक मिनिट. आम्ही सूचना देतो. काही सूचना आहेत त्या ऐका. दादा आता जे विठ्ठल होईल विनेकरी इथे येतील. पुढील सूचना आदरणीय दादा देतील. सर्वांनी त्या ऐकायच्यात. तोपर्यंत शिस्तीचा भंग कुणी करायचा नाही. आणि मी एक नवीन वर्षाची डायरी काढली आहे. डायरी म्हणजे एकादशी केव्हा, चतुर्थी केव्हा, ज्ञानोबारायचा पालखी सोहळा, तुकोबारायचा पालखी सोहळा, ती सगळी माहिती देणारी डायरी म्हणजे पंचांग. ते 1.5 वर्षाची डायरी आहे. त्याची किंमत 25 रुपये. पण आपल्यासाठी 5 रुपये सूट दिली जाईल. 20 रुपयाला ती डायरी आपल्याला दिली जाणार आहे. ज्यांना लागेल आमची गाडी थोड्या वेळाने इथं येईल. त्या गाडीतून प्रत्येकाने ती डायरी घेऊन जायची. घेऊन जायची म्हणजे पैसे देऊन घेऊन जायचे. विठ्ठल जय जय. क्षमा
तुकामणे ज्ञानेश्वरा नामदेव डायरी भेटेल तुम्हाला. आपली पंगत जिथं बसणार आहे तिथं गेटला आमची गाडी राहील, तिथून घेऊन